लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। देगलूर तालुक्यातील करडखेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बस स्टॉप ते मारुती मंदिर आणि इतर ठिकाणांच्या सीसी रस्त्याचे काम 15 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात आले। मात्र या कामाचा दर्जा अत्यंत खालच्या स्तराचा असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। ग्रामसेवक निखिल कोठारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे संताप निर्माण झाला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार कामासाठी कोणत्या योजनेतून निधी आला याची विचारणा केली असता कोठारे यांनी उद्धटपणे उत्तर दिली आहेत, मीच ठेकेदार आहे, तुम्हाला काय करायचे ते करा। यामुळे संतप्त नागरिकांनी तात्काळ क्वालिटी कंट्रोल कडून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। या मागण्यांसाठी मारुती कांबळे, लक्ष्मीकांत कोंडावार, माधव शिंदे, बालाजी खुणेवाड आणि विठ्ठल वंकलवार, संभाजी जाधव, किशोर बंडे, गफूर पिंजारी यांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। सीसी रोडची कामं जे चालू आहे त्यामध्ये काय बोगस म्हणजे निकृष्ट दर्जाचे कामं चालू होते, त्याला स्थगिती द्या म्हणून आपण अर्जबाजी केल्यानंतर ते थांबले नाही। त्याच्यानंतर आपण काम पूर्ण झाला समजा ते रात्री 10-11 वाजेपर्यंत ते कामं करून घेतली। टोटल करडखेडच्या कोणकोणत्या वार्डामध्ये आणि कसं काम झालं हे आता मौजे करडखेड येते विठ्ठल लोलपे ते नरसिंह उपलंचवार यांच्या घरापर्यंत अंदाजा हे 200 मीटरचे अंदाजा काम झालेलं आहे। त्याच्यानंतर दुसरा एक अजून नागनाथ रुद्रावार ते साईनाथ गुज्जरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा तिथं सुद्धा एक 100-150 मीटरचं काम झालेलं आहे। त्याच्यानंतर किशन पांचाळ ते साईनाथ गुज्जरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा एक 100-150 मीटरचं काम झालेलं आहे। हे तिन्ही कामं जे आहेत ते असेच कामं झालेले आहेत, ते स्थगिती देऊन म्हणजे आपण अर्ज केले BDOला, COला, त्याच्यानंतर हे थांबलेलं नाही। गुत्तेदार आणि ग्रामसेवक यांना सुद्धा तुम्ही बोलला, गुत्तेदार ग्रामसेवकाला सुद्धा अर्ज दिलेला आहे, बोललेला आहे। गावाचे सरपंचाला सुद्धा आता ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे। हां, अर्ज दिलेल्या किंवा एक पहिलं निवेदन तुमचं केव्हा तारखेचं आहे? पहिलं निवेदनचं तारीख ग्रामपंचायतीला 17/9 दिलेलं आहे पहिलं निवेदन। तुम्हाला त्याच्यानंतर काय जबाब त्याच्याकडून आला का? त्यांच्याकडून तर काही आलेलं नाही। आम्ही BDOकडे जेव्हा अर्ज द्यायला गेलतो त्यावेळेस ग्रामसेवक साहेब आम्हाला तिथे भेटले, ते म्हणले आम्ही काम जे करतात चांगलंच करता आणि आम्हीच त्या कामाचे ठेकेदार आहोत, हे म्हणून त्याने असे मगरूर भाषेत बोलत होते। काय आहे त्यांचं नाव? ते ग्रामसेवक निखिल कोठारे म्हणून आहेत ते। बरोबर, निखिल कोठारे तुम्हाला काय म्हणले? म्हणजे हे आम्हीच ठेकेदार आहोत त्या कामाचे आणि तुम्ही काहीच करू म्हणजे तुम्ही काही झालं तरी आम्हाला कोणीच काही करू शकणार असं भाषा। हो ना, मगरूर भाषेत बोलतो। ग्रामपंचायतचं कारभार जे चाललेलं आहे आता सध्या करडखेडला, ते हुकुमशाही आणि दादागिरीच्या जोरावर ते सगळे बोगस कामं करून आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन फसवणूक करून आरेरावीची भाषा करून प्रत्येक माणूस प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य स्वतः ठेकेदार म्हणून कामं करतात करडखेडला आणि असे कामं पूर्ण बोगस करून आमच्यासारख्या माणसाला काहीच अधिकार नाही बोलायचं। वर्षांना जर काही बोललं तर आरेरावीची भाषा करतात, दादागिरी करतात। त्याच्यामुळे हे पूर्ण जे कामं केलेत करडखेडला या सगळ्या कामाची सखोल चौकशी क्वालिटी कंट्रोलकडून व्हावी हीच आमची अपेक्षा आहे शासनाला। आणि ग्रामसेवक साहेब जे उद्धट भाषेत आम्हाला जे उत्तर दिलेत की मी स्वतःच ठेकेदार आहोत, मला काय करायचं करून घ्या, ते बी शासनाला दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावं, शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हावं हीच आमची अपेक्षा आहे। आणि जे कामं जे पूर्ण केलेत ते टोटल बोगस कामं झालेले आहेत, त्याचा निधीचं तिथं फलक लावलेलं नाही, ते असे न लावता पूर्ण कामं रातोरात केलेले आहेत। स्थगितीचा अर्ज देऊन सुद्धा रातोरात कामं पूर्ण केलेत। पूर्ण आज काम एकही स्थगित नाही, काम सगळे कामं झालेत। सकाळी तुम्ही बसल्यापासून आता तुम्हाला बसण्याच्या पहिले कोणी तर तुम्हाला निवेदन लेटर वगैरे आले कोणाला? नाही, काहीच नाही साहेब। बसल्यापासून आमच्यावर कोणी झालं आता तुम्हीच पत्रकार मायबाप आले, तुम्हालाच आमची काळजी पाहिजे, कोणीच आमच्या शासनाकडे आले नाही। आम्ही तर आमरण उपोषण करत आहोत, फक्त आम्हाला योग्य ते न्याय भेटला पाहिजे हेच आमच्या जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण आहे तोपर्यंत तुम्ही अमरण करणार 100% करणार। कारण ह्या बोगस कामाची चौकशी झालीच पाहिजे, क्वालिटी कंट्रोल करून त्याचे काहीतरी जर योग्य ते सॅम्पल जर आलं तर आम्हाला ते न्याय भेटल्यासारखं आहे सर। आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।